6:30 झालेले आहेत आणि सगळ्या ताई, माई, अक्का, वहिनी, आजी, मावशी सगळ्या टीव्ही समोर बसलेल्या आहेत. म्हणजे आजचा आपला सुद्धा भाग हा मायलेक विशेष भाग आहे आणि त्याला कारण तसंच आहे. कारण 1 डिसेंबरपासून सन मराठीवर एक आपली नवीन मालिका सुरू झालेली आहे. मी संसार माझा रेखिते. आईचं महत्त्व पटवून देणारी ही मालिका आहे आणि त्या निमित्ताने आजच्या भागात सुद्धा मायलेकीची एक जोडी इथे आपल्या भेटीला आलेली आहे. आज ह्या सगळ्या माझ्या ज्या सख्या आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आपण खेळसुद्धा खेळणार आहोत. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर. तेव्हा हुकमाच्या राणीचा मान आज कोण पटकावणार आहे ते आपण बघूया. त्यासाठी आपल्या पहिल्या खेळाला 10 ताई आपल्याला हव्या असतात. तर मी विनंती करतो त्या 10 ताईंना त्यांनी पटापटा इथे यायचे. याबरोबर आणि खूप खूप अभिनंदन माझ्या सगळ्या ताईंचं. तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा. तर आता मग सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हे ना हे फार महत्वाचं आहे. हा खेळाचं नाव काय बरं? हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. ठीक आहे. तिने तिच्या स्टेप केलेल्या आहेत. ओके. हा खेळाचं नाव काय? हसली ती फसली. नाही असं करून दाखवायचंय. हा रेडी. मेरे को काय को मारा तुम ये ऐसा. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना नाव कळलेलं आहे. हा आपल्या खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके. आणि आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना छान नृत्य सादर करायचंय. छान नृत्य सादर करायचंय. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. कळले तुम्हाला सगळे नियम तुम्हाला कळले आहेत नक्की? ओके. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे. व्हेरी गुड. मस्त. जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. केला मॅचिंग नवरा पाहिजे. ओहो. स्टॅच्यू. 5 ताई बात करायचे. बघूया कोण आहेत ते. एवढी हसते. हा ती हसली ती फसली, जी हसली ती फसली हे. ताई बाद झालेली आहे. तू बसू शकते समोर. ओके. मी बाई छान. ताई हल्ली असतो तू बाद झालेली आहेस. आता कशी बोलली कशाला तू नाही हल्ली असतं, तू बाद झाली. हे काय करतेस तू नक्की? तुझी असते ताई, तू असते, तू बाद झालेली आहेस. अरे कशाला, मी काही बोललो नव्हतो, मी फक्त बोललो एवढंच. ताई ताई मी काही केलं नाही, मी फक्त ताई हाक मारली आणि ताई तू हसली आणि फसली. तू समोर बसू शकते. व्हेरी गुड. अरे बापरे. या हसली ताई, तू हसली, त्याच्यामुळे ती समोर बसू शकते. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. या खेळाचं नाव आहे टिक टिक टिकल्या टिकल्या तर टिकल्या. टिक टिक टिकल्या टिकल्या तर टिकल्या. टिकल्या बोलते की टकल्या बोलते नक्की? हा हा खेळाचं नाव काय? टिक टिक टिकल्या. माझ्यासारखं बोल. टिक टिक टिकल्या
टिक टिक टिकल्या टिकल्या तर टिकल्या. टिकल्या तर टिकल्या. हे सगळं भाऊजी बघणार आहेत हा हा. नंतर मला बोलू नको बाई. हा ओके. चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या खेळाला. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे आणि त्या डिशमध्ये काही टिकल्या आहेत आणि सगळ्या ताईंना समप्रमाणात सारख्याच टिकल्या प्रत्येक डिशमध्ये आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या ज्या टिकल्या आहेत त्याच्यावरचा कागद काढून त्या ज्या टिकल्या आहेत त्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या. जास्तीत जास्त टिकल्या जी ताई आपल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे खेळाची विजेती. त्याच्यानंतरची जी दुसरी असणार आहे ती दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कळलं? कसा वाटतंय खेळ? अरे कसा वाटतंय खेळ? खूप मजेदार. मजेदार आहे ना हा. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. टिक टिक टिकली टिकली तर टिकली. हा चष्म्याला नको आलो. हा जरा ह्या टाईमकडे जरा कॅमेरा जरा नेण्यात यावा. ओके. भाऊजी काय म्हणतील सांग बरं. त्यांना न सांगून आले. अरे बापरे. आता बघितलं तर काय करणार मग. सरप्राईज. हा सरप्राईज. सरप्राईज. हे असं काय ते. हा काय काय भूत. भूत नाही हे अद्भुत आहे. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1. बस वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे आणि आता सगळ्यांनी समोर बघायचंय. आणि आता आपण बघूया कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टिकल्या कुठल्या ताईने चिटकवलेल्या आहेत. चला तर मग या. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. या खेळातून 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये शेवटच्या खेळामध्ये आणि त्या 2 ताई आहेत. 2 क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. 48 टिकल्या तिने चिटकवलेल्या आहेत चेहऱ्यावरती. आणि क्रमांक 1 ची ताई आहे. क्रमांक 1 ची ताई आहे ही ताई. 51 टिकल्या तिने चेहऱ्यावरती चिटकवलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. त्यामुळे ही ताई आणि ही ताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे मी जसं म्हणालो की एक मायलेकीची जोडी आपल्या भेटीला येणार आहे. तर मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो त्या मायलेकीचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. त्यांनी इथे यायचंय. या बरं. ताई तुझं नाव सांग बरं आधी. श्रद्धा इगे. बरं काय सांगशील आईबद्दल. कारण आपला आजचा हा आईबद्दलचा असा विशेष भाग आहे. पहिले तर आम्ही गावी राहत होतो. मम्मी माझ्या वेळेस प्रेग्नेंट असताना ठाण्याला आली आहे आणि तेव्हा आम्हाला कोणाचा सपोर्ट नव्हता. तर मम्मी त्या टाईमला साड्यांची लेस विकायची. त्यामधून आम्हाला नव्हतं जमत की आम्हाला मम्मी एवढं हे करेल. मग त्यानंतर मम्मी हार विकायला लागली. मग नंतर जेव्हा मला छोटा भाऊ झाला त्यानंतर मम्मी हारच विकत होती त्या टाईमला पण त्या टाईमला पण मम्मी आम्हाला पूर्णपणे की नव्हतं आम्हाला एवढं भेटत की ती हार विकून. तेव्हा पप्पा पण जॉबला जायचे. तेव्हा त्यांना पगार फक्त 5 ते 6 हजार रुपयेपर्यंत होता. तर त्या टाईमला मम्मीनी आमच्या शिक्षणासाठी हार सोडून रिक्षा चालवायला लागली. आणि एक टाईम होता की मम्मीला पप्पांपासून लपून रिक्षा शिकावं लागली कारण की पप्पांना नव्हतं आवडत.
मला अभिमान वाटतो की माझी मम्मी एक रिक्षा चालक महिला आहे वा. आणि मी तिचं कायमच कौतुक करेल, कारण की ती एक रिक्षा चालक महिला आहेच. पण तिने आम्हाला तिघांना पण खूप सांभाळले आणि तिच्यामुळेच आमचं एवढं शिक्षण झालं आहे. मी आता पण तिच्यामुळेच इथे आहे. एक टाईमला परिस्थिती नव्हती आमची की आमच्या घरात खायलासुद्धा काही नव्हतं. तर आमच्या इथे घराची पूजा होती, तर त्या घराच्या पूजेमध्ये आम्हाला तांदूळ भेटले होते. मम्मीने त्याचा भात करून आम्हाला तिघांना खायला घातला होता. ही आमच्या घरातली परिस्थिती होती. तर मम्मी त्या टाईमपासून मम्मी जशी कष्ट करायला लागली तसं आम्ही मोठे होत गेलो. तिने सगळं आमच्यासाठी केलं आणि आतापर्यंत जशी ती कमवायला लागली तेव्हापासून असं कुठली हे नाही, वस्तू नाही आहे की तिने आम्ही म्हटलो आणि तिने दिली नाही. स्वतः ती भले स्वतःकडे लक्ष नाही देणार, पण ती आम्हाला सगळ्या गोष्टी. वा. तर मी मम्मीसाठी एकच बोलेल, मम्मी माझ्यासाठी एक व्यक्ती नाही आहे, ती एक ममता आणि आईच्या प्रेमाचं प्रतीक आहे माझ्यासाठी. वा, खूप छान बोलतेस तू ताई. आणि तिला मला डॉक्टर झालेलं बघायचं आहे. मी तेवढं स्वप्न तिचं नक्की पूर्ण करेन. अरे आपलं डॉक्टर व्हायचंय, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. मला Thank you. ताईंशी बोलायचंय. मला मुली झाल्यावरती मी शेती करायच्या अगोदर, पण शेतीमध्ये आमचं एवढं भागत नव्हतं. मग मी मुंबईला आली दोन्ही मुलींना घेऊन, आणि मग मुलींना घेऊन आल्याच्या नंतर खूप छोटे मोठे कामं केले. त्या कामामधून पण पैसे पुरत नव्हते. मुलांचं शिक्षण करायचं आणि मी जे दिवस काढले ते माझ्या मुलांनी नाही काढावं, हेच माझं दृष्टिकोन होतं. कारण मी कधी कॉलेज बघितलं नाही, पण माझी मनापासून इच्छा होती की माझ्या मुलींनी शिकून एकदम मोठं. आणि माझ्या मिस्टरांचा विरोध होता ह्या गोष्टीला की रिक्षा चालवायची नाही. आणि रिक्षा, कारण शिक्षण कमी असल्यामुळे बाहेर पण नोकरी करायला 10-12 हजार रुपये पगार, ती मुलं पदरात, एवढं 10 घंटे लोकांची ड्युटी करायला वेळ तर पुरला पाहिजे ना. म्हणून मी रिक्षा चालवणं याच्यासाठी शिकले की मुलांना सांभाळता सांभाळता रिक्षा पण शिकन, की मुलं शाळेत गेले त्या टायमात रिक्षा चालवायची, बाकीची घरी त्यांच्या वेळेत मी घरी यायचे. हे करता करता मग माझ्या मिस्टरांना आवडत नव्हतं, माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नव्हतं रिक्षा चालवणं. मग मला त्यांच्या व्यतिरिक्त ते कामाला गेल्यावरती मला रिक्षा मी पूर्ण शिकून जेव्हा माझी रिक्षा माझ्या दारात आली तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटला. पण तोपर्यंत त्यांनी सुद्धा मला कोणीच सपोर्ट केला नाही रिक्षा चालव. फक्त माझे वडील एकच होते की ते म्हणायचे, जे करशील ते सांभाळून कर, तुला काय झालं तर तुझे पोरं वनवाशी होतील. बाकीचं मला कुणाचं म्हणजे रिक्षा चालवायला जाणं ही कुणालाच आवडत नव्हती ही गोष्ट. पण मी जेव्हा रिक्षा चालवायला शिकले ना तेव्हा माझ्या मुलाला पण मी इंग्लिश मिडियमला शाळेत टाकलं. माझ्या मुलींना पण मी पाहिजे तसं शिक्षण देते. त्यांच्या शाळा बदली केल्या, त्यांना पाहिजे ते घेणं देणं क्लास, मला जे पाहिजे ते मी त्यांना शिकवते. माझी एकच इच्छा आहे की मी जे स्ट्रगल केलं ते माझ्या मुलीने नाही करावं. कारण मला 2 मुली आहेत आणि मी त्या गोष्टीचा विचार करूनच रिक्षा चालवायला शिकले. 400 रुपये 200 रुपये रोजामध्ये दिवस नाही निघत, त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागते. आणि अजून पण माझ्या मिस्टरांना माझे रिक्षा चालवून हे करणं, त्यांनी खूप या गोष्टीवरून पण मला अगोदर खूप हे केलेलं होतं. पण आता ते लोक मला म्हणजे थोडं समजून घेतात. माझ्या मुली शिकतात तेव्हा म्हणजे मला ती हे बोलली ना, मला ह्याच गोष्टीचं जास्ती वाईट वाटलं का मी खरंच त्यांच्यापासून चोरून रिक्षा शिकले चालवायला. जेव्हा माझ्या गाडीचा गेट पास माझ्या हातात आला तेव्हा मला सगळ्यांनी कौतुक केलं, मला मन भरून माझं केलं. पण जे दिवस मी काढलेत ना अक्षरशः मला त्या दिवस आजही मला तो आठवला तरी मला स्वतःला मला टेन्शन येतं. तुम्ही म्हणजे माझ्या नवऱ्यालाच चोरून मी ही रिक्षा चालवायला शिकत होते. पण रिक्षा चालवत असताना असा एखादा कुठला प्रसंग तुम्हाला इथे आठवतोय? म्हणजे एकदाच घडला होता सुरुवातीला की माझ्यात हिंमत भरपूर होती, पण मी घरच्यांसमोर नेहमी कच्ची पडत गेली. की मी अक्षरशः माझ्या गाडीमध्ये मी ठाणा स्टेशनवरून तर घोडबंदरला भाडं नेलं आणि तिकडनं 3 सेट बसले होते, 1 जेंट्स आणि 2 मायलेकी, जसं आम्ही होतो तसं. तर त्यांना स्टेशनला यायचं होतं. तर एक माणूस आहे ना, ते आई तो इकडे बसलेली, आई इकडे मुलगीमध्ये आणि तो माणूस एक साईडला. तो ना त्या बाईला असं हाताने त्या मुलीला इथे खांद्याला टच
तर ती मला ना 3दा बोलली, आंटी हमको उतरना है, आंटी हमको उतरना है. तर मी तिला म्हणलं काय झालं तुला, तर मग मला बोलते की ताई मला हा माणसाचा ना केव्हाच हात लागतो, मी 2दा 3दा सांगितलं ऐकत नाही. मग अक्षरशः मी त्याला ना याला गायमुखच्या साईडला गाडी घेतली बाजूला आणि त्याच्या 2 कानाखाली मारून त्याला तिथेच उतरवलं. वा मी स्वतः आई आहे एका मुलीची आणि मी जर दुसऱ्या मुलींच्या बाबतीत असं नाही बघू शकत. वा वा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आणि त्यावेळेला जे प्रसंगावधान आई तू दाखवलंस त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे. खूप छान. पण मी आई असं जाऊ देणार नाही आहे तुला, कारण तू इथे माहेरी आलेली आहेस आणि आजचा आपला मायलेक विशेष भाग असल्यामुळे आज तुझी ओटी भरली जाणार आहे. तेव्हा नक्कीच आपण ती ओटी भरूया. भरायची ओटी? चला तर मग. आणि मायलेकीन बरोबरच्या या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खेळाचं नाव आहे खोचाखोची. या खोचाखोची. हा खेळाचं नाव काय? हा काय खेळाचं नाव काय? खोचाखोची. खोचाखोची. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे, त्या संगीतावर नाचत नाचत एक हात मागे ठेवून आणि दुसऱ्या हाताने एका वेळी एकच श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या केसांमध्ये खोचायचं आहे. हा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार या खेळाची विजेते. तर मग सुरू करूया. ओके. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा व्हेरी गुड. हा अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. भो अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय उगाच बाकी हे पुढे गेली. हे पुढे गेली. अच्छा, आणि इथे अंगात आलंय अंगात आलंय चालू आहे. हा गेल्या भयान राती उरत धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती Very उरत good. धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं ओके. झोंब्याने आता हा पडले जे पडले ते पडले. ओके या पुढे जरा एकदा समोर बघू दे. व्हेरी गुड. अरे बापरे. हो हो कसली दिसते तू ताई माहितीये का? भाऊजी म्हणजे बघून खुशच होणार आहे आज. हा ओके. हा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. तर इथे या साईडला अशी आहे. हा ती. अरे बापरे एवढे आहेत. अरे वा. 30 ओके 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 54 55 56 57 58 59 60 61 बोल आहे 61. हा ओके रेडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 38 39 40. तर इथे तर अशी येते 40 आणि ही 41. निर्णय तुमच्या समोर आहे. त्यामुळे या खेळाची विजेती ठरलेली आहे सुनंदाताई आणि उपविजेती ठरलेली आहे वैशालीताई. खूप खूप अभिनंदन दोघींचेही. खूप खूप अभिनंदन.
ताई तू उपविजेती ठरलेली आहेस तर 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू. कसं वाटते ताई उपविजेती खूप झाली? छान वाटतंय, खूप छान. छान वाटते. हो. खेळ खेळून कसं वाटलं? मज्जा आली. मज्जा आली. हो. बरं ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो भाऊजींना द्यायची आहे हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. एक मिनिट, ही का बोलली गप? हा बोलायचं त्यांच्या हो ना. हरकत नाही ताई, खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे सुनंदाताई. खूप खूप अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटते? खूप छान वाटतंय. हुकमाची राणी झालेली आहे. खूप छान वाटतंय, खूप छान. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? आई बाबांना. आई बाबांना काय सांग? आई बाबा गावी असतात, खूप मिस करतात ते आम्हाला. आम्ही 4 भावंडेकडे राहण्यात असतो. सगळ्यात पहिला फोन आई बाबांना. सगळ्यात पहिला फोन आई आई बाबा. बाबांना आणि काय सांगशील? की आज तुमची मुलगी हुकमाची राणी झाली. या बात आहे. व्हेरी गुड ताई. खरंच पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस ताई तू. मंडळी, आपला आजचा हा भाग मायलेक विशेष भाग असतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तेव्हा सगळ्यात आधी आपण विचारतो की आई कुठे आहे. कारण आईची इतकी सवय झालेली असते ना, आणि आईने आपल्यासाठी सतत हजर राहावं हीच आपली अपेक्षा असते, हो की नाही? कारण तीच आपल्यासाठी सगळं करत असते आणि त्याची इतकी सवय झालेली असते की हेच नातं आई आणि मुलीचं म्हणा किंवा आई आणि मुलाचं म्हणा हे इतकं निखळ आणि निर्मळ नातं असतं ना, की असं नातं मला नाही वाटत दुसरं कुठलं असेल. तेव्हा याच आईपणाला आपण सलाम करूया. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा.